नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. विधान परिषदेसाठीच्या 9 जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली आहे. खरं तर ही निवडणूक बिनविरोध झाली, पण त्यामागे खूप काही घडलेलं आहे आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक तर उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमध्ये का आले नाही? अंबादास दानवे यांची उमेदवारी आल्यानंतर जो 10वा उमेदवार महायुती देणार होती, तो का मागे घेण्यात आला? आणि अंबादास दानवेंच्या ऐवजी जर दुसरा उमेदवार आला असता शिवसेनेकडनं, तर काय झालं असतं? हे सगळ्या विषयांकडनं आपल्याला अंतर्गत राजकारण आणि पडद्यामागचं राजकारणसुद्धा समजून घ्यायचं आहे. आपण एक बघितलं असेल की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीमधला घोळ संपत नव्हता. काँग्रेस पक्षाला कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. अर्थात ऐनवेळी उद्धव ठाकरे का आले नाही विधान परिषदेमध्ये, हा प्रश्न त्यामुळे बाजूला पडला. पण उद्धव ठाकरे खरंच येणार होते का? उद्धव ठाकरे येणारच नव्हते का? या विषयात कुणी फारसं विचार केलेला दिसत नाही. एकतर सातत्याने संजय राऊत असं सांगत होते की उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये असले पाहिजे आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत असले तर ते विरोधी पक्षासाठी ते फार महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाने सुद्धा भूमिका जाहीर केली होती की उद्धव ठाकरे येणार असतील तर आम्ही पाठिंबा देणार आहोत. आणि तिसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा एक असं धोरण ठरलेलं होतं की उद्धव ठाकरे आले तर निवडणूक ही बिनविरोध झाली तरी हरकत नाही. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांची आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, गुप्त भेट झाली, रात्री 2 वाजता भेट झाली, अशासुद्धा बातम्या येऊन गेल्या. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर अत्यंत जबाबदारीने स्पष्टीकरण दिलं आणि रात्री बेरात्री लपून छपून भेटायची आम्हाला गरज नाही, भेटायचं असलं तर उघड पण भेटू शकतो, असंही फडणवीसांनी जाहीर केलं. त्यामुळं त्या भेटीच्या बातम्यांची हवा सगळी निघून गेली. शेवटपर्यंत मुंबईमधल्या प्रतिनिधींना हे कळालंच नाही की शिवसेनेकडनं उमेदवार ऐनवेळी कोण दिला जाईल. त्यामुळे इथंच खरी गंमत घडलेली आहे. दुसऱ्या बाजूने महायुतीमध्ये असं सांगितलं जात होतं की 10वा उमेदवार देणार, 10वा उमेदवार देणार, 10वा उमेदवार देणार. नेमका तो 10वा उमेदवार होता कोण? याचा शोध मात्र कुणालाही लागलेला नाही आणि खरंच ते 10वा उमेदवार देणार होते का? इथपासूनची ही चर्चा आहे. खरं तर अंबादास दानवेंचं नाव आदल्या दिवशी जाहीर झाल्यानंतर 10वा उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये चक्र फिरणं थांबलं होतं, अशी आपल्याकडे माहिती आहे. कारण अंबादास दानवेंच्या मागच्या काळामध्ये ते विरोधी पक्षनेते असताना त्यांना पहिल्यांदा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला निरोप समारंभ देण्यात आला होता आणि समारंभपूर्वक त्यांना सभागृहातून बाहेर पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अंबादास दानवे यांच्याविषयी काही जुन्या आठवणी सांगितल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनीसुद्धा अंबादास दानवे लोकसभेच्या वेळेस कसे त्यांचा निर्णय चुकला अशी माहिती देत होते. त्यामुळे एकूणच या निरोप समारंभामध्येच एक लक्षात आलं होतं की अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षामध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये त्यांच्या विरोधी पक्षामधले संबंधसुद्धा खूप चांगले आहेत आणि पुढे ते कायम त्यांनी ठेवले. असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी वारंवार बाजू पण मांडली आणि सतत ते याच पक्षाच्या सोबत राहिलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याविषयी काही वावड्या उठवण्यात आल्या होत्या, मात्र अंबादास दानवे यांनी त्याच्यावर पडदाही टाकला. त्यामुळे अचानक ज्यावेळी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये जायचं नाही असं आधीच ठरलेलं असेल, पण ते जाहीर करायचं होतं, त्यावेळी अंबादास दानवे यांना ही संधी मिळाली. आणि अंबादास दानवेंना संधी मिळाल्यानंतर मी आधी जसं सांगितलं की 10वा उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी माध्यमांमध्ये बातम्या बघितल्या की महायुती 10वा उमेदवार देणार होते. सुनेत्रा पवारांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं होतं की 10वा उमेदवार द्या. सगळ्यांकडे अतिरिक्त मते होते. एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडे 2 अतिरिक्त मते होते. सुनेत्रा पवारांकडे 9 अतिरिक्त मते होते. भारतीय जनता पक्षाकडे पण सुद्धा अतिरिक्त मते होते. आणि अशावेळी जर काँग्रेसने उमेदवार टाकला शिवसेनेच्या विरुद्ध, तर या 10वा आणि 11वा पण उमेदवार तो झाला असता. या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र अचानक अंबादास दानवेंचं नाव आलं आणि सगळ्या पक्षांनी आपला 10वा उमेदवार देण्याचे माघार घेतलं आणि जो 11वा उमेदवार काँग्रेस टाकला असता किंवा असं म्हणू तर त्यांनीसुद्धा माघार घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. पण पडद्यामागे 3 तासामध्ये अक्षरशः मुंबईमध्ये प्रचंड हालचाली झाल्या. अर्थात या हालचाली घडल्यामुळे नंतर आता पुढच्या काळामध्ये अंबादास दानवेंवर एक मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. अनेक जणं आपण बघितलं असेल की राष्ट्रवादीमध्ये अमोल मिटकरी नाराज झालेले आहेत. शिवसेनेमध्ये अंबादास दानवे यांच्या जागेवर संधी मिळावी म्हणून सुषमा अंधारे यांना आशा होती आणि त्यांनी ती बोलून दाखवली. त्यात गैर असं काहीच नाही, कारण त्यांचंही काम या पक्षामध्ये खूप मोठं आहे.
त्यामुळं पुढच्या काळामध्ये संधी मिळेल या भावनेपोटी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील असं समजूया. विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये पुढच्या काळात अंबादास दानवे कशा पद्धतीने विरोधी पक्षाचा किल्ला लढवतात हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.